नमस्कार, मी अनघा डोरले. कथा अभिवाचन या स्पर्धेसाठी वपू काळे लिखित काही खरं काही खोटं या पुस्तकातील हसताय कोण ही कथा मी आपणासमोर वाचित आहे. कुणीतरी हसलं. मी मागे वळून पाहिलं. हसणारी व्यक्ती दिसली नाही. मला भास झाला का? नाही. हसणारी व्यक्ती कानाजवळच बसली होती. एसटीचा परिसर कोंडवाड्यासारखा. माणसं माणसं आणि माणसं. कुठेही बसणारी, कुठेही थुंकणारी, बेसुमार सामान प्रवासात बाळगणारी, सारखी कुठून तरी कुठंतरी जाणारी. प्रत्येकाचं काम तो स्वतः गेल्याशिवाय होणारच नाही असंच. ह्याच्याऐवजी तो चालेल अशी परिस्थिती नाही. पण हसलं कोण? अगदी कानाशी? हा भास नक्कीच नाही. डार्क निळ्या बुशर्ट मधला तो तरुण पोरगा हसला काय? शक्य आहे. किती डार्क रंगाचे कपडे वापरणं बरं दिसेल हे ज्याला कळत नाही त्याच माणसाला किती मोठ्यांदा हसायचं नसतं हेही कळणार नाही. समोरच्या माणसाला तो तावा तावाने सांगतोय. स्वतःच्या बोलण्यावर स्वतःच हसतोय. मी त्याला लोळवतो बघ. कसा? आपल्याला काही कमी नाही बघ. आपला बाप तसा येडपटच आहे. पैसे पाठव म्हटलं की पाठवतो. परवाच त्याने मोटारसायकलसाठी 12,000 दिले. काय सांगतोस? अरे टाळकं लागतं पैसे काढायला. बाबा आले होते कॉलेज बघायला. प्रथम आले हॉस्टेलवर, मग म्हणाले मला तुझं कॉलेज दाखव. मी म्हणालो खूप चालत जावं लागेल. काय साल्या बंडल फेकतोस? मागच्या गल्लीत तर कॉलेज. बंडल फेकल्याशिवाय आमचे बाबा महाराज नोटांची बंडल सोडतात काय हातातून? बघतोस काय असा? बापाकडून मोटारसायकल मिळवली कशी ते विचार. सांग. हॉस्टेलच्या मागच्या फाटकातून बापाला रस्त्यावर आणलं. रिक्षा केली. त्याला डोळा मारला आणि कॉलेजकडे ने म्हटलं. रिक्षावाल्याने 10 मिनिटं घुमवलं आणि पुढच्या फाटकातून आम्हाला कॉलेजवर सोडलं. बाबांनी विचारलं, रोज इतकं चालावं लागतं? मी म्हणालो तर काय, पुढच्या महिन्यात 12,000 कॅश मिळाली. कॅश. मध्या दिस इज बॅड. तू पैशांची फिकीर करू नको रे. इलेक्शन्स जवळ आल्यात. प्रचाराचं काम आमच्याच पार्टीकडे. माझा बाप पुन्हा 5-10 लाख जोडतो की नाही बघ. तरी सांभाळ बरं. तू काळजी करू नकोस. मी यंदा कॉलेज जिमखान्याचा सेक्रेटरी होणार म्हणजे होणार. निवडणूक हा आमच्या बापाचा वीक पॉइंट. तो आपल्या कॉलेज इलेक्शनला पण पैसे होतील. क्लासमेट्सना दारू पाजायची. 3-4 हजार खर्च केला तरी खूप झालं. त्याशिवाय जो विरुद्ध जाईल त्याला लंबे करायला आपली गँग आहेच. मध्या, तुला भीती वाटत नाही का रे? कशाची? समज उद्या गंगाराम शिंगरेने तुझ्या विरुद्ध पेपरला काही कमी जास्त मजकूर दिला आणि तो छापून आला तर 5 लाखांची अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकीन. सिव्हिल सूट म्हणजे खटला चालेल 10 वर्ष. तोपर्यंत गंगारामचे जे पैसे आमच्याकडे शेअर्समध्ये अडकलेत तेही त्याला परत मिळायचे नाहीत. गावोगावच्या वर्तमानपत्रातून गॅरंटेड स्पेसवर त्याला दिलगिरी प्रदर्शित करायला लावेन. नंतर फिर्याद काढून घेईन. तू ग्रेट आहेस बाबा. तेवढ्यात कुणीतरी पुन्हा हसलं. कोण हसलं कळलं नाही. मागे वळून पाहिलं तर कुणीच दिसलं नाही. पाठोपाठ एसटी स्टँड झाडायचं नाटक करणारा भंगी झाडू फिरवीत आला. जेमतेम निम्माच कचरा लोटत तो जवळ आला. मी माग सरकत गेलो. इतक्या तडकाफडकी का चाललास? पलीकडे बघ. काय बघ? मंदा साली भाव खाऊ याच बसमध्ये आहे. तुझं पुढच्या गाडीचं तिकीट त्या समोरच्या माणसाला विकलं. त्याने कसं घेतलं? त्याला रात्रीच निघायचं होतं. माझं काम आपोआपच झालं. मंदा कुठं जाणार आहे?
कराडला. तुझी गाडी सांगलीची ना? ओळख काढली. आज रिझर्वेशनवर सुर्वे आहे. मंदाची बातमी त्यानेच दिली. त्याने मंदाच्या सीटवरचं शेजारचं तिकीट दिलं. अरे पण सांगली? कराडला उतरीन, तिथून मिळेल त्या एसटीने सांगली गाठेन. पण एवढा आटापिटा कशासाठी? झक मारीत 4 तास शेजारी बसावं लागेल. आज कशी पळेल? तिला आज सगळं ऐकवतो. ऐको, पण विलासचा विषय काढू नकोस. भले, ते बोलायचं नसेल तर अर्थ काय? विलासची लफडी तिला ऐकवून मी तिला वाचवणार. इट इज माय ड्युटी टू सेव्ह हर. तुला काय वाटतं? तेवढं ऐकलं की लगेच तुझ्यावरती प्रेम करायला लागेल काय? आपण आपलं कर्तव्य करायचं. पुन्हा हसण्याचा आवाज. मला तो का ऐकू यावा? एसटी स्टँडवर बोर करणाऱ्या गोष्टी कमी असतात काय? मंदा पण चिडल्यासारखी वाटत आहे. डॉक्टर काय म्हणतात? अपेंडिसायटिस असेल असं वाटलं होतं. ऑपरेशन झालं, पण नंतर डॉक्टरांना शंका आली म्हणून त्यांनी बायोप्सीसाठी सॅम्पल पाठवलं. मग बिनाईन असेल असं वाटलं, पण मॅलिग्नंट ठरला. आता वाट पाहायची. दुसरं काय करणार? तुमची आता पळापळ. काय करणार? पळापळ आली म्हणजे श्रीधर मामा आठवतो सगळ्यांना. सविताच्या लग्नात ह्याच बाईने आम्हाला असं वागवलं होतं. त्याच्या आठवणी बुजलेल्या नाहीत. श्रीधर, तुझ्या जागी जर मी असतो तर ह्या माणसाचं मी उभ्या आयुष्यात तोंड पाहिलं नसतं. मी चाललोय ते केवळ अप्पा पोतनीसांकडे पाहून. स्वतःची बायको आणि पोटची मुलगी एखाद्याला जीणं नकोसं करीत असेल यावर एरवी मी विश्वास ठेवला नसता. त्या मायलेकींना काय हवंय? फक्त पैसा. पोतनीसांचा सगळा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस, फॅक्टरीची मालकी, ती शेवटी त्यांनाच मिळणार ना? ती प्रेम करून मिळवता येत नाही का? गुरुनाथ, माणसाच्या वागण्यापुढे मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि आमचा परमार्थ भक्तियोग कशाचाही पाड लागत नाही. पण तरीही वाटतं. बोल की. देव जागा असतो. नाहीतर या बाईंना साधा अपेंडिसायटिसचा विकार कॅन्सरपर्यंत का जावा? तिचीच सेवा करायला तू जाणार? आम्ही प्रवचन कीर्तनकारना, आमचा व्यवसाय आम्हाला नडतो. कीर्तनातून प्रवचनातून मन मोठं करायला सांगायचं म्हणजे मी जाता येता सांगतो. मग प्रत्यक्षात आम्हीच तसं न वागून कसं चालेल? जावंसं मुळीच वाटत नाही. जायला हवं, पण खऱ्या अर्थाने आपण साधुत्वाला पोहोचत नाही याचे क्लेश. श्रीधर, तसं असेल तर मुळीच जाऊ नकोस. गेला नाहीस तर कुणी काही म्हणणार नाही. आपल्याच सत्सक विवेद बुद्धीला पटत नाही. कॉन्शियस स्वस्थ बसू देत नाही. कॉन्शियस म्हणजे तरी काय अरे? भोवतालच्या माणसांचा आपल्या मनात चाललेला वावर म्हणजे कॉन्शियस. श्रीधर, गुरु जाऊ दे रे. माझ्यापेक्षा तूच जास्त विचार करतोयस. मला एक सांग, आपल्या सगळ्या नातेवाईकात हा प्रसंग निभावून नेण्याची धमक आणखी कुणात आहे का? पुन्हा कोणीतरी हसलं. पण कोण हसलं याचा मी मुळीच शोध घेणार नाही. अरे डॉक्टर साहेब, तुम्ही एसटी स्टँडवर? कोण येणार आहे? मीच चाललोय. एसटीने? नवल आहे. गाडीचं काय झालं? गाडी आहे, पण का कुणास ठाऊक आज गाडी घ्यावीशी वाटतच नाही. नवल म्हणजे मी गॅरेजमधून गाडी काढली, दारापर्यंत आणली. तेवढ्यात बाईसाहेबांनी विचारलं, आजचा दिवस एसटीने गेला तर बिघडेल का? मग विचार केला की खरं आहे. केव्हा तरी मायबाप सरकारच्या गाडीने जायला काय हरकत आहे? निघालो. तिकीट मिळतं का बघायचं. नाही मिळालं तर प्रवास कॅन्सल. का? सांगितलं ना, आज प्रायव्हेट कारने जावंसच वाटत नाही. जाईन तर एसटीनेच. असं का वाटतंय सांगता येत नाही.
विल यू काइंडली स्टॉप लाफिंग? व्हॉट मेक्स यू लाफ? मी चिडलोच आता, पण तरीही कोणी हसतच राहिलं. का रे धापा टाकत आलास? नानांनी पिटायला वाटतं. घरी बोलावला असेल. चायला नीट जगू देणार नाहीत. संपलं तुझं सगळं. युजलेस. वामन्या, डोकं भडकवू नकोस माझं. अरे तुम्ही पैसा मारा आणि आमच्या डोक्याला कहर. मी तडफडत आलो ते पैशांचं पाकिट द्यायला. ओ सो सॉरी. वामन, ॲपॉलॉजी मागतो मी. नानांच्या पायाचं तीर्थ घे. ॲपॉलॉजी मागतोय इथं. विशा, काय अडलं आता पुण्याला जायचं? त्याचं काय, एका सिनेमासाठी मरतोयस, त्यासाठी घरात भांडलास, विजूला रडवलंस, नानांच्या नावाने शंख करतोच आहेस, फक्त एका पैजेसाठी? पैज कसली तर पुण्याला जायचं, पिक्चर बघायचा. काय अर्थ या सगळ्या धावपळीला? वामन, आणि येणार कधी? रातोरात. आता तर चक्क खिदळणं म्हणजे हसण्याची वरची पायरी. का हा छळवाद? का? माझ्या कानाशी कुणी हसताय की अनेकांना असे भास होत आहेत? समोरचा माणूस तर सरळ सरळ आपल्याकडे बघून हसतोय. काय, एसटी सुटणार का वेळेवर? अशी अपेक्षा करायची. त्याला काहीतरी खूप सांगायचं होतं, कुणालाही. तो एकटाच आला होता स्टँडवर. मीही एकटाच होतो. त्याने श्रवण भक्तीसाठी मला निवडलं. तो म्हणाला, अपेक्षा वगैरे म्हणू नका हो, सुटणारच असं म्हणा. मी नुसता हसणार होतो, पण का कोण जाणे मला हसण्याचीच भीती वाटायला लागली. केव्हापासून मी कानाशी कुणाचे ना कुणाचे हसण्याचे आवाज ऐकतोय. जसं हसणाऱ्या माणसाला शोधतोय त्याचप्रमाणे हसण्याचा अर्थही शोधतोय. समोरच्या माणसाच्या हसण्यामागचा अर्थ जोपर्यंत उलगडत नाही तोपर्यंत आपल्याला हसता येत नाही येत. अर्थात त्याला कशाचीही गरज नव्हती. तो सांगायला लागला, लास्ट समर आय वॉज इन जपान. 300 मिनिटात 300 मैल धावणारी गाडी. यु नो, थ्रिलिंग. आय वॉज ब्रोक. का? जपान इज द कॉस्टलीएस्ट टाउन. पण तिथं डिक्लेअर करतात, गाडी 2 मिनिटं जरी लेट झाली तर प्रवाशांना पैसे परत. आय वॉज हॅपी दॅट द लास्ट होप. पण छे, बया 2 मिनिटं बिफोर टाइम पोचली. मी गप्प. इंडियात जर हे झालं तर एव्हाना महाराष्ट्र परिवहन बंद झालं असतं आणि एसटीच्या गाड्या वजनावर विकल्या असत्या. काय? मी गप्प. आय मस्ट रीच पुणा बाय 3:30. नंतरची फ्लाईट पकडून मुंबई. आय शॅल स्पेंड अ नाईट ॲट सेंटॉर. उद्या दिल्ली. झकास. मी अकारण दाद दिली. इट हॅज टू बी दॅट वे. मी माझं हे शेड्यूल काटेकोरपणे सांभाळतो. यु नो, नो वन कॅन स्टॉप मी. ह्या वेळेला तर कोणीतरी इतक्या जोरात हसलं की मी कावराबारा झालो. त्याला जे सांगायचं होतं तेही सांगून झालं होतं. काहीतरी निमित्त करून त्याला आता सटकायचं होतं. याचं कारण मी थंड होतो. माझ्या चेहऱ्यावर काहीच सापडलं नाही, ना कुतूहल, ना उत्सुकता किंवा आश्चर्य वा काहीतरी ऐकत आहोत असा भाव. मग त्याचा माझ्यातला इंटरेस्ट संपलाच. आणि मला ते नव्हतंच. हसताय कोण? का? ती व्यक्ती दिसायला हवी. काका, नमस्कार करतो. एका देवाला नमस्कार केला की कुणालाही करावा लागत नाही, तेव्हा तुम्हीच मला देवासारखे आहात. महिनाभर राहिलास पण समाधान नाही झालं वय. मीही आता महिन्याने कामावर जातोय. 1 महिन्याची रजा कशी संपली समजलंच नाही. आणखी 5 दिवस रजा वाढव म्हटलं तर ऑफिसात वाट लागेल. एवढ्या मोठ्या त्या यंत्रणेत तू आलास काय आणि गेलास काय, पत्ता तरी लागतो का? काका, माणूस यंत्रणेवरच रागावलेला असतो कायम. आपण जातो ते आपल्या वरच्या माणसासाठी. साहेबाला आपला अभिमान पाहिजे
आणि हाताखालच्या माणसांना किंवा बरोबरीच्या माणसांना आपल्याबद्दल प्रेम पाहिजे. मग कामावर जाण्यासारखा आनंद नाही. माझा एक लेखक मित्र आहे, माझ्याच ऑफिसात आहे. तो म्हणतो आपण नोकरी करतो ती एखाद्या यंत्रणेची, पण काम करतो ते आपल्या साहेबाचं. मी तसा दोन्ही बाबतीत भाग्यवान आहे. आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं, यात गंमत आहे की नाही? कोण हसतंय ते आत्ता समजलं. हसणारी व्यक्ती आता तिथं नव्हती. तिचा फक्त आवाज इथवर येत होता. इथवरच का? ध्वनिलहरी जिथं थकतील तिथवर तो जाणार. आता तो आवाज पलीकडच्या माणसाच्या खांद्याला लटकलेल्या ट्रान्झिस्टरवर आहे. जाहिरात कोणत्या उत्पादनाची ते समजलं नाही. हसणं इथवर आलं. मघापासून ते जाहिरातीतलं हसणं होतं. तरीच त्यात कोणती आत्मीयता नव्हती. जाहिरातीसाठी हसणारी बाई ही हसणाऱ्या बाईची जाहिरात नव्हे. चेहरा जरा गंभीर वाटतो, पण एवढ्या कारणासाठी सदानंद ही मुलगी नाकारू नकोस. एकीकडं तुझं वय होत चाललंय हे विसरलोस. आई, 32 वय म्हणजे काही फार नाही. हेच तुझ्या डोक्यातून कसं काढायचं मला कळत नाही. तुझं वय 32 म्हणजे तुला 25च्या वरची मुलगी बघायला हवी. आता चांगल्या मुली इतकी वर्ष लग्नाच्या राहतात का? आणि दुसरं म्हणजे प्रत्येकात काही ना काही कमी जास्त असतंच. एक परमेश्वर वगळता निर्दोष असं काय असतं बरं? बोलते केवढ्यांदा. आता काय करणार? चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या माणसांनाही केवढ्या मोठ्या आवाजात बोलायची सवय असते. तिला तयार करायची हळूहळू. वा, म्हणजे आणखी 10 वर्ष शिकण्यात वाया घालवायची ना? मग घालव आयुष्य नावं ठेवण्यात. माझे डोळे मिटले की होशील शांत. आई, सदा लक्षात तेच माझे शब्द. चांगल्या चांगल्या मुलीत खोड्या काढत बसलायस. शेवटी अशी एखादी सामान्य मुलगी पत्करावी लागेल की त्याला काय करणार? तुझा तो परफेक्ट म्हणतेस तो परमेश्वर आहे ना, त्याला एकही माणूस परफेक्ट बनवता आला नाही. तू डोळे मिटलेस ना की पहिला प्रश्न त्याला विचारून टाक. माझा त्याच्या योजनेवर पूर्ण विश्वास आहे. ती भलता सलता त्याला विचारायचा नाही. ठीक आहे, हम पूछेंगे. त्याला अवकाश आहे पुष्कळ वर्ष. हसलात? कमाल आहे. पण आताचं हसणं मघाच्या जाहिरातीसारखं वाटलंच नाही. हसा हसा, हसण्यासाठी जन्म आपुला. स्वतःवर खुश होऊन हसत असाल तर काही म्हणणं नाही. कुणाला तरी हसत असाल तर बरं नाही. जनावरांना हसता येत नाही, माणसांना येतं. मग वाटतं, अरे रमण भाई क्या चाल्या? मुंबई. आज अचानक मारा पिताजी देवलोक पाम्या. क्या रे? 15 દિવસ થઈ ગયા શૂટિંગ છોડીને જવું પડ્યું. ક્યારે ગયા ક્યારે આવ્યા કંઈ ખબર નહીં. તે જ દિવસ ગયો. 2 દિવસ પછી પાછો આવ્યો. મેં હમણાં ચાલ્યો. કંઈ ખાસ કામ છે? સોલિસિટરનો ફોન આવ્યો હતો. ભાઈઓ વિલનો વાચન કરવાના છે. હું આવવાનું નથી એમ એ લોકોને લાગે છે. હું અચાનક જઈશ. साला बारोबार कारभार करशे. હું પૈ ન પૈ वसूल करीश. हे असं हसणं. जाऊ दे, आमच्या अण्णा सांगायचे, हाती चाले आपनी चालसे, कुत्ता भुकत है भुकवानू दे. ह्यात फरक करून म्हणावं, कोई हसत है हसवानू दे. आपण बरं, आपलं काम बरं, असं अण्णा सतत सांगायचे. आपलं काय काम? तर मावशीच्या एसटीची वाट पाहणं. तेव्हा वाट पाहू. हसणाऱ्या व्यक्तीला शोधत शोधत स्टँडवर चक्रा मारल्या. वेळ बरा गेला. माणसं प्रवास करताहेत आपली. प्रत्येकाला त्यासाठी कारण आहे. पण मावशीच्या एसटीला काय झालं? चौकशी करायला हवी. खिडकीवरची माणसं सरळ बोलतात का अंगावर धावून येतात ते पाहू. साहेब, पुण्यावरून एसटी केव्हा येणार? यायला हवी.
पण केव्हा? आता तुम्ही स्टँडवर, मीही स्टँडवर. काय सांगणार हो गाडीचं? अरे तुमची ही नोकरी तेच सांगण्यासाठी आहे. साहेब, रस्त्यावरून पळणारं वाहन, त्याचा काय भरोसा? विमानं सुद्धा वेळेवर येत नाहीत, तिथं एसटीचं काय? तेवढ्यात आणखी एका अडकलेल्या हरीने त्याला विचारलं, बेळगावची एसटी केव्हा सुटणार हो? जाईल 10 मिनिटांनी. असं पाऊण तास सांगताय. जाईल जाईल, ती गाडी स्टँडवर राहायला आली आहे नाही ना? म्हणणे तुझं काही खरं नाही का? मध्या तुझ्याच गाडीला आहे. मला समजलंय. सुर्वेनेच मला सांगितलं मगाशी. त्याला सांगलीला जायचंय तरी तो कराडला येतोय. माझ्या शेजारी बसणार आहे. त्याला विलासबद्दल शंका करायचा असेल. तू बोर होणार. मुळीच नाही. म्हणजे तुला तो हवाय? काहीतरी काय बोलतोस? माझ्या शेजारच्या सीटवर मध्या असेल, पण शेजारी मीच असेन म्हणून कुणी सांगितलं? म्हणजे स्टँडच्या बाहेर एसटी पडली की मी उतरणार आणि मग बाहेर विलासची गाडी उभी असेल. तो मला सांगलीपर्यंत सोडणार आहे. अरे आता हसा की. कुणीच हसे ना. मग मीच हसलो. कंटाळलास ना वाट पाहून? गाडीतून उतरल्याबरोबर मावशीने विचारलं, विशेष नाही. तूच उशिरा आलेला दिसतोयस. 1 तास झाला. पंक्चर झाली रे घाटात. मग काय करणार? काय केलंस तासभर स्टँडवर? पायाचे तुकडे पडले असतील. निरनिराळे पॅसेंजर प्रवासाला का चालले होते ते ऐकत होतो. चोरून? चोरून ऐकायची वेळच येत नाही. एवढा प्रत्येक जण बोंबलत असतो. आपण स्टँडवर आहोत याचंही भान अनेकांना नसतं बघ. मावशी ना वर जोर देत म्हणाली. त्यामुळेच वेळ जरा बरा गेला. कुणी घटस्फोटासाठी निघालाय, कुणी बारस, कुणाचा नोकरीवरचा पहिला दिवस, कुणी वास्तुशांतीला. एकाच गावाला जातात, पण प्रत्येकाचं कारण फक्त भाच्याला भेटायचं म्हणून जाणारी कुणी मावशी त्यात होती का? ती माझ्यासमोर आहे. मावशी सहित मी घरी आलो. सगळ्या घराने स्वागत केलं. रात्री 12 पर्यंत गप्पा रंगल्या. नेहमीसारखं झोपलो. जाग आली तेव्हा उठलो. चहा घेत असतानाच पेपर आला. पहिल्या पानावर जाड टायपातली बातमी पाहिली आणि उडालोच. 40 प्रवाशांना नेणारी एसटी कड्यावरून कोसळली होती. एकही पॅसेंजर वाचला नव्हता. 16 वर्षात रजा न घेतलेला पवार नावाचा ड्रायव्हर त्याच दिवशी आला नव्हता म्हणून वाचला होता. आणि मंदा घैसास नावाची मुलगी ऐनवेळी प्रायव्हेट गाडीने गेली म्हणून पुढचं वृत्त मी वाचलं नाही. काल सारखं कानाशी कोण हसत होतं त्याचा उलगडा झाला होता. धन्यवाद.